सर, महाराष्ट्र में जो रिजल्ट आए हैं महाराष्ट्र विधानसभा चुनाव के, उसमें नेता प्रतिपक्ष के को लेकर के सवाल ये खड़ा हो गया है कि जो पार्टी है विपक्ष की, महाविकास अघाड़ी की, उनके पास वो आंकड़ा ही नहीं मिल रहा है। इसमें क्या रूल रेगुलेशन है, क्या नियम है विपक्ष के नेता के लिए, और क्या पॉसिबल है कि अगर ये पूरे गठबंधन को अपने दिखा देते हैं कि हमारे गठबंधन में इतने लोग हैं, तो क्या नेता विपक्ष बन सकता है? कायद्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या संविधानात, आपल्या भारताच्या घटनेमध्ये ह्याबद्दल काहीच उल्लेख नाही आहे। म्हणजे किती पार्टीमध्ये किती लोकांचं प्रेझेन्स असायला हवा सीट्समध्ये, जेणेकरून एखाद्याला विपक्ष गठबंधन म्हणा किंवा एखाद्या नेता विपक्ष म्हणता येईल, याच्याबद्दल कोणताच रूल नाही आहे। घटनेत तर नाही आहे, पण हाऊसच्या कारभाराच्या नियमावलीमध्ये देखील याचा उल्लेख नाही आहे। त्यामुळे असा जर प्रश्न उभा राहिला की एखाद्या पार्टीचं कोणी म्हणालं की माझ्याकडे टक्केवारी नाही आहे, तरी देखील मी नेता विपक्ष म्हणून मला नेमणूक करा, तर त्यांना रीतसर अर्ज स्पीकर साहेबांपुढे करावा लागेल आणि स्पीकरला त्याच्यावर निकाल द्यावा लागेल। आता निकाल देताना एक गोष्ट लक्षात घेण्याला हवी की ह्याच्या पूर्वी आपल्याकडे हा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावेळेला तेव्हाच्या ॲडव्होकेट जनरलचं मत घेण्यात आलं होतं। मी ॲडव्होकेट जनरल नव्हतो तेव्हा, दुसरे कोणी होते, आणि त्यांनी त्या मतात स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या अर्थी रूल्समध्ये अशी तरतूद नाही आहे, त्या अर्थी तुम्हाला असं करता येणार नाही, पण ह्याबाबत जो काही प्रेसिडेंट आहे, म्हणजे पूर्वीचा जो पायंडा आहे तो फॉलो करा, अशा तऱ्हेचं लीगल ओपिनियन तेव्हाच्या महाअधिवक्त्यांनी दिलेलं होतं। ते आजपर्यंत चालू आहे ती स्थिती। तेव्हा ह्या स्थितीला बगल देऊन स्पीकरना जर नवीन पायंडा घालायचा असेल तर त्याचा त्यांना तसा निर्णय द्यावा लागेल आणि का निर्णय देतो हे सांगावं लागेल। पण आजच्या स्थितीमध्ये ह्याला काही तरतूद करता अशी तरतूद नाही आहे आणि अशा तऱ्हेची पावलं उचलता येणार नाहीत। तेव्हा स्पीकरचा निर्णय मला वाटतं आजच्या परिस्थितीला लक्षात घेता आणि आधीच्या ओपिनियनला लक्षात घेता त्याला कोणालाच एखाद्या प्रतिपक्षाचा नेता म्हणून अनाऊन्स करता येणार नाही। तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की 3-4 पार्टीज एकत्र आल्यात, प्री पोल अलायन्स दाखवला, आम्ही सगळे बरोबरच आहोत म्हणून आमच्याकडे टक्केवारी आहे। किती टक्के? तर 10% ही सरासरी समजल्या जाते। 10% प्रेझेन्स आमचा आहे हाऊसमध्ये, तर आम्हाला नेता प्रतिपक्ष द्या। जर एका पार्टीच्या नेत्याला करता येत नाही असा पायंडा असला, असा प्रेसिडेंट असला, तर एकत्र येऊन लोकांना देता येईल का? मला नाही वाटत देता येईल, कारण या एकत्र येण्याला कायद्यात काही स्थान नाही आहे। प्रत्येक पॉलिटिकल पार्टी वेगळी आहे, ते एकत्र बिहेव करतील असं ते म्हणत असतील तर ठीक आहे, पण त्याच्यामुळे कायद्यामध्ये एक नेता प्रतिपक्ष अशा तऱ्हेने बनू शकतो अशी तरतूद नसल्यामुळे समंजसपणे आज मी नेता प्रतिपक्ष आहे, 6 महिन्यांनी तू हो, त्याच्यानंतर अजून कोणी होईल, ही अरेंजमेंट त्यांच्यामध्ये राहील। पण नेता प्रतिपक्ष ह्या पदाला अटॅच ज्या सवलती असतात, ज्या उपलब्धी असतात, ते कॅबिनेट रँकचे समजल्या जातात। कॅबिनेट मिनिस्टरच्या दर्जाचा ते पद आहे। त्या सर्व ह्या पद्धतीच्या प्रायव्हेट अरेंजमेंटने मिळू शकतील असं मला वाटत नाही। एक और दूसरा सवाल सर कि उद्धव ठाकरे की जो शिवसेना है, उन्होंने अपने विधायकों से जो है एक शपथ पत्र लिखवाया है कि वो पार्टी के नियमों को मानेंगे और वहाँ उसका उल्लंघन नहीं करेंगे। क्या इस तरह का शपथ पत्र जो है आगे वो काम करता है? क्या जरूरी हो जाता है विधायकों के लिए? वो आगे कोई कदम नहीं उठा पाएंगे? माझ्या मते शपथपत्र म्हणजे त्याला इंग्रजीत आपण ॲफिडेव्हिट म्हणतो। एखादा माणूस शपथेवर सांगतो की मी अमुक अमुक करेन किंवा माझं अशी अशी स्थिती आहे, किंवा जे कुठलं डिक्लरेशन आपण शपथेवर करतो
त्याला आपण शपथपत्र म्हणतो किंवा ॲफिडेव्हिट म्हणतो. मी माझ्या पार्टीच्या नियमाने बंधनकारक आहे किंवा पार्टी सांगेल त्याप्रमाणे मी वागेन, हे शपथपत्र मला अननेसेसरी वाटतं. कारण पार्टीचे आपण जेव्हा मेंबर होतो, सदस्य होतो, तेव्हा त्या पार्टीच्या नियमावलीने आपण बाउंड असतो. त्याच्यामुळे मी ह्याच्याप्रमाणे वागेन याचं शपथपत्र बनवून मी कोणाला देणार आहे? माझ्या पार्टीला तर हे माहीत आहे की मी त्यांच्या सांगण्यावरून माझी कारभार करीन. हे शपथपत्र द्यावं लागतं, ते तुम्ही हाऊसपुढे कोणाला देणार आहात? एखादा मेंबरनी जर उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा त्याग करून एकनाथजी शिंदेंच्या शिवसेनेत जायचं ठरवलं, त्या शपथपत्राने तुम्ही काय करणार आहात? हा माणूस खोटा बोलतो इतकंच म्हणणार आहात, या पलीकडे त्याच्यातून काही चालना नाही. आमच्याकडे विदर्भ जेव्हा निर्माण करायची मूव्हमेंट जोरात होती, तेव्हा अनेक नेत्यांनी शपथपत्र लिहून दिली होती की आम्ही निवडून गेलो तर आम्ही विदर्भाची मागणी करू. अजूनही फाईलवर आहेत ती. उपयोग शून्य असतो त्याचा. शेवटी तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल आणि कायद्यात त्याला आडकाठी नसेल तर तुमच्या शपथपत्राला काहीही महत्त्व नाही. हां, तुम्ही शपथपत्र द्या किंवा नका देऊ, हाऊसमध्ये तुम्ही मेंबर असाल आणि पार्टीचे तुम्ही सदस्य असाल तर हाऊसचा व्हीप जो आहे तो तुमच्यावर चालतो. तेव्हा तुम्हाला तसंही हाऊसमध्ये पार्टी जे काही आदेश देते ते आदेश तोडता येतच नाहीत, मुळात तोडता येत नाहीत, कारण तुम्ही व्हीपचं उल्लंघन कराल. मग शपथपत्राने आणखीन काय करताय तुम्ही? मी तुम्ही सांगाल ते मान्य करतो हे म्हणण्याकरता जर शपथपत्र असेल तर ते तर ऑलरेडी कबूल केलेलं असतं तुम्ही पार्टीचे सदस्य होता तेव्हा, आणि व्हीप तुमच्यावर लागू होतो हे तुम्हाला माहीत असताना. तेव्हा या शपथपत्राने एक पार्टीमधल्या मेंबर्समध्ये थोडासा वचक ठेवण्याकरता किंवा त्यांच्यावर काहीतरी दबाव टाकण्याकरता म्हणून एक मी समजू शकतो, पण ह्या पलीकडे कायद्यात त्याला काहीच स्थान नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.